बारामती पोटनिवडणुकीसाठी उद्या सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार। पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न। आतापर्यंत 17 जणांनी भरला अर्ज। बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या गोटात हालचाली सुरू, तर मुलाखती घेतलेल्या उमेदवारांची नावे हायकमांडकडे पाठवली। काँग्रेसकडून कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे लक्ष। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती। ओबीसी नेते लक्ष्मण हाके बारामती पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता। निवडणूक लढवण्यासंदर्भात अनेक राष्ट्रीय पक्ष संपर्कात, तर हाकेंची माहिती अपक्ष लढणार की पक्षांकडून थोड्याच वेळात निर्णय होणार। आदित्य ठाकरे आणि मोहित कंबोज यांचा एकत्रित फोटो। कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसातील फोटो झाले व्हायरल, तर आदित्य ठाकरेंनी वाढदिवसाला हजेरी लावल्यानंतर रंगल्या होत्या चर्चा। तेलंगणातील हिंदुत्ववादी नेते टी राजा सिंह यांचं पुन्हा वादग्रस्त विधान। औरंगजेबाच्या कबरीच्या जागी शौचालय बांधा, टी राजांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड। भोंदू खरातनं मुंबईतील पंचतारांकित हॉटेलच्या माध्यमातून हवाला रॅकेट चालवल्याची शक्यता। वर्षभरासाठी महागडा सूट रूम बुक करून व्यवहार सुरू असल्याची ही माहिती। कोट्यवधींची देवाणघेवाण झाल्याचा संशय। खरातच्या पत्नीनंतर आता खरातचा मुलगा सुद्धा झाला फरार। तपास पथकाला न सांगताच खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात शहरातून झाला गायब। 2 दिवस चौकशीनंतर अचानक संपर्क बाह्य झाला। तपासावर प्रश्नचिन्ह। खरात प्रकरणातील पीडित महिलांना बसला मानसिक धक्का। 8 ते 9 महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतल्याची माहिती। व्हिडिओ व्हायरल झाल्यानं अनेक महिला नैराश्याच्या सावटात। अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर एकत्रित भीषण हल्ला। खुजेस्तान प्रांतातील पेट्रोकेमिकल प्रकल्पावर हवाई हल्ले। माहशहर आणि बंदर इमाम मधील प्रमुख केंद्रांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती। 5 जणांचाही मृत्यू। कुवेतच्या ऊर्जा प्रकल्पांवर इराणचा ड्रोन हल्ल्यानंतर तेल संकुलाला भीषण आग। शुवेख ऑइल सेक्टर कॉम्प्लेक्स आणि विमानतळावरील इंधन टाक्यांवर ड्रोनद्वारे हल्ला। ऊर्जा पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान। इराणचा कुवेतवर पुन्हा हल्ला। ऊर्जा मंत्रालयाच्या इमारतीवर यशस्वीरित्या अचूक मारा। हल्ल्यामुळे इमारतीचं मोठं नुकसान। जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता। $12,000 हल्ल्यानंतर सुद्धा इराणची ताकद अजूनही कायम। 50% लॉन्चर अजूनही सुरक्षित। बोगदे आणि गुहांमध्ये क्षेपणास्त्र लपवली। इराणकडे अजूनही हजारो आत्मघाती ड्रोन। इराणनं 24 तासांमध्ये अमेरिकेची 2 लढाऊ विमानं पाडली। F-15 आणि F-10 वोथोर्ग विमानाला इराणच्या गोळीबाराचा फटका। पाडलेल्या विमानातील एक अमेरिकन वैमानिकाचा शोध सुरू। इराण आणि अमेरिकेमधील तणाव वाढला। इराणनं अमेरिकेचं ब्लॅक हॅग हेलिकॉप्टर पाडलं, तर हेलिकॉप्टरवरील हल्ल्याचा थरारक व्हिडिओही समोर। मुंबईतील ऐतिहासिक एल्फिस्टन पूल इतिहास जमा। 113 वर्ष जुना एल्फिस्टन ब्रिज पूर्णतः पाडण्यात आला। मध्यरात्री रेल्वेवर विशेष ब्लॉक घेऊन उरलेले सर्व गर्डर सुद्धा हटवले।
मुंबईतील महिलांसाठी उभारलेल्या पिंक टॉयलेट सुविधेचा गैरवापर. फोर्टमधील फॅशन स्ट्रीट परिसरामध्ये असलेल्या पिंक टॉयलेटमध्ये कॅफे. वर्षभरापासून अन्न पदार्थांची सुद्धा विक्री केली जाते. पालिकेची कारवाई. नांदेडच्या बिलोली तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा. फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अनेकांच्या घरावरचं छप्पर उडालं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्या. बारामती तालुक्यातील अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानी भागाची केली पाहणी. शेतकऱ्यांच्या व्यथाही घेतल्या जाणून. नागपूरमध्ये किरकोळ कारणावरून 2 कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी. वेल्डिंगच्या कामाच्या दरम्यान गॅसच्या उग्र वासामुळे झाला वाद. हाणामारीमध्ये दोन्ही कुटुंबांमधील 24 जण जखमी.